तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। दादा, तुम्हाला नक्की म्हणायचंय काय काय नक्की त्या ठिकाणी घडलंय? एक तर इलेक्शन कमिशनली तो आम्हाला अधिकार दिलेला आहे। जेव्हा ईव्हीएम मशीन्स हे पुण्यात आले तेव्हा आम्ही लगेचच त्यांना पत्राच्या माध्यमातून आम्हाला ॲक्सेस द्या CCTVचा असं विचारलं। 3 दिवस लागले त्यांना ते द्यायला, म्हणजे आमचा अधिकार आम्हाला देण्यासाठी त्यांना 3 दिवस लागले। आणि त्यानंतर जेव्हा काल परवापासून आमचे लोक तिथं बसायला लागले तर तिथं मग आजच 43 मिनटं कॅमेरे हे बंद होते। एक तर तुम्हाला बॅकअप ठेवावा लागतो, जे काही कुणी कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिला तो कोण होता, सब कॉन्ट्रॅक्ट कोणाला होता, आणि त्यांनी काही फालतू कारण दिलं की ते तिथे एक इलेक्ट्रिशियन आहे, ते इलेक्ट्रिशियनकडनं वायरही निघाली। त्यामुळे हे जे काही हलगर्जीपणा EVMच्या मशीनच्या बाबतीत ते करत आहेत ते योग्य नाही, हे लोकशाहीच्या विरोधात आहे। त्यामुळे आम्ही पत्र देऊन योग्य माहिती ही इलेक्शन कमिशनला मागितलेली आहे। खरंच काही तरी त्या ठिकाणी संशयास्पद घडलं असावं असं वाटतं तुम्हाला? असं आम्ही काय डायरेक्टली बोलत नाही, आमचं फक्त एकच मत आहे की तुम्ही संशयास्पद वागत असाल तर संशय हे वाढत जातात। त्यामुळे CCTV कॅमेरा आणि त्याला बॅकअप राहणं हे फार महत्त्वाचं आहे। साधी एक जर वायर निघाली असेल ती बसवायला 43 मिनटं का लागतात? त्यामुळे या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, अनेक प्रश्न आहेत जे अजून उत्तर त्याला मिळालेलं आहे। उत्तर मिळाल्यानंतरच आम्ही खूप खोलात जाऊन त्याच्यावर बोलू शकतो। तुम्ही सातत्याने आरोप करता आहात मतदानाच्या दिवशीपासून, तर अजितदादा म्हटलेत की हे सगळं तुम्ही प्रसिद्धीसाठी करताय, थोडं जास्तच सोशल मीडियावरती तुम्ही ॲक्टिव्ह आहात। अजितदादा, मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही व तुमच्या पक्षाने जर पैसे वाटले नसते, PDCCचा वापर हा चुकीच्या पद्धतीने केला नसता, गुंडांचा वापर तुम्ही केला नसता, आणि तर मग आमच्याकडे व्हिडिओ आले नसते, तर आम्ही सोशल मीडियावर टाकू शकलो नसतो। तुमचे जे नेते भरणे साहेब ते जर खालच्या लेवलला जाऊन बोलले नसते तर आम्ही सोशल मीडियावर टाकू शकलो नाही। पण तुम्ही सगळ्यांनी सातत्याने चुका केलेल्या आहेत, लोकशाहीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न तुम्ही केला, आणि आता नगर दक्षिणमध्ये तेच सुरू आहे, पैशाचा वापर, आणि आम्ही पुराव्यासकट तिथं व्हिडिओ टाकतोय। तुम्ही चुका केल्या नसता आम्हाला टाकायला मिळालं नसतं, आणि टाकायला मिळालं नसतं तर आम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहिलो नसतो। त्यामुळे जे काय आज बोललं जातं ते फक्त चुका करून, चोरी करून, चोरच उलटा बोलतोय की आम्ही चोरी नाही केली। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।